नमस्कार. मिरज विद्यार्थी संघ आयोजित या 101व्या व्याख्यानमालेमध्ये आता हे पुष्प 12वं आहे आणि आज या व्याख्यानाकरता उपस्थित बेळगावहून आलेले माननीय श्री आनंद मेंडसे, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल आगाशे आणि आपण सर्व श्रोते यांचं मी संस्थेतर्फे मनापासून स्वागत करतो. आजचं हे व्याख्यान मिरज संस्थानचे माजी पोलीस इन्स्पेक्टर कैलासवासी बाळकृष्ण तथा भाऊसाहेब रामचंद्र पाठक व कैलासवासी सौ इंदिराबाई बाळकृष्ण पाठक यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आहे. आजचं हे व्याख्यान साम्यवादी चळवळीची 100 वर्षे सद्यस्थिती आणि भवितव्य या विषयात आज आपण वक्ते बोलणार आहेत. आपल्याला माहीत आहे की साम्यवादी चळवळ किंवा त्याला आपण कम्युनिस्ट पक्ष म्हणतो, भारतामध्ये डिसेंबर 1925 साली स्थापन झाला. त्यामुळं या चळवळीला 100 वर्ष डिसेंबर 2025मध्ये पूर्ण झाली. गेल्या 100 वर्षामध्ये या चळवळीतनं विविध कार्यकर्ते विविध कामाकरता आयुष्यभर काम केलं. चळवळीनं कामगार क्षेत्रामध्ये, शेती शेतमजूर या क्षेत्रामध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये, सर्वसामान्यांच्याकरता विविध क्षेत्रामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं. आयुष्यभर झोकून देऊन काम केलं. राजकीय सत्ता पण अनुभवली. म्हणजे आपण म्हणतो जगामध्ये रशिया असेल, चीन असेल, पूर्व युरोप असेल, यातल्या अनेक देशांमध्ये सत्ता होती. भारतामध्ये देखील आपल्याला माहीत आहे पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल, त्रिपुरा असेल, या सर्व राज्यांमध्ये पक्षानं सत्ता अनुभवली. राजकीय पक्षाला जे चढ उतार अनुभवावे लागतात ते चढ उतार देखील पक्षाने अनुभवले आणि अशा विविध चळवळीतनं ही साम्यवादी चळवळ विविध माध्यमातून पुढं आली. 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळं गेल्या 100 वर्षाच्या एकूण या चळवळीचा आढावा घ्यावा. या चळवळीची आणि या विचारांची सद्यस्थिती, भवितव्य याविषयी मोकळेपणानं बोलावं यासाठी आपण आमंत्रित केले एक ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक आनंद मेंडसे यांना. मी थोडक्यात त्यांची ओळख करून देतो. आनंद मेंडसे हे बेळगावचे आहेत. ते भूगर्भशास्त्र म्हणजे जिओलॉजी या विषयातले प्राध्यापक आहेत. बेळगावमध्ये प्रदीर्घ काळ 1981 ते 2017 या काळात ते GSS कॉलेज बेळगाव येथे जिओलॉजी विषयाचे प्राध्यापक होते. शेवटची 4 वर्ष प्राचार्य म्हणून देखील त्यांनी या महाविद्यालयात काम केलं आणि याबरोबरच त्यांचं लेखनही चालू असतं. त्यांनी विविध ठिकाणी लेखन केलेलं आहे. दैनिक तरुण भारतमध्ये स्तंभलेखन केलं. दैनिक सकाळमध्ये त्यांनी स्तंभलेखन केले. दैनिक पुढारीमध्ये भुईकोट किल्ल्यावरून या नावाचं सदर ते पूर्वी दररोज लिहित होते. त्याचबरोबर साप्ताहिक साम्यवादीमध्ये अजूनही लेखन करतात. 2003 प्रबोधन प्रकाशन ज्योती हे जे मासिक इचलकरंजीत आहे त्यामध्ये देखील ते गेली 10 वर्ष नियमितपणे लेखन करत आहेत. असं विविध वृत्तपत्रातनं माध्यमातून ते लेखन करतात. त्यांची काही पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. गांधीजी तर त्यांचं एक चरित्रलेखन त्यांनी केलेलं आहे. गांधीजींचा खून कोणी केला, काय केला याविषयी त्यांचं एक पुस्तिका आहे. संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी हा सीमा चळवळीचा जो इतिहास आहे त्यावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आनंद कृष्ण मेंडसे यांचे वडील कॉम्रेड कृष्णा पेंडसे या सीमा चळवळीतले अतिशय ज्येष्ठ नेते होते. अगदी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा चळवळीमधले एक मोठं नाव होतं. तर
त्यांचा वारसा देखील मेंडसे सरांना आहे. तर संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी हे एक त्यांचं पुस्तक आहे. प्रबोधन चळवळ एक संघर्ष यात्रा, बेळगावचे कार्यकर्ते या नावाचं एक पुस्तक आहे. गोवा मुक्ती संग्रामात कम्युनिस्टांचे योगदान, भारताचा स्वातंत्र्य लढा आणि कम्युनिस्ट पक्ष, अशी एक त्यांची 12 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. असं ते विविध ठिकाणी लिहितात. त्याचबरोबर त्यांचं इतर क्षेत्रात देखील काम खूप मोठं आहे. या लेखन कार्याबरोबरच सहकार आणि शैक्षणिक चळवळीमध्ये ते सक्रिय सहभागी आहेत. बेळगाव जिल्ह्यातली जी सगळ्यात मोठी शाळा आहे मराठी विद्यानिकेतन बेळगाव, या मराठी माध्यमाच्या शाळा स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. बेळगाव सिटी मजदूर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या स्थापनेत ते सहभागी आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव ते अध्यक्ष आहेत. गरजू महिलांसाठी कर्जमुक्तीसाठी कर्ज ही गेली 20 वर्ष ती चळवळ राबवतात. प्रबोधन प्रकाश ज्योती इचलकरंजी, असे खूप वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यरत आहेत. अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांचं संघटन ते करतात. असं लेखनाबरोबरच इतर अनेक क्षेत्रामध्ये कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत आहेत. विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेत. भाई माधवराव बागल विद्यापीठाचा भाई माधवराव बागल पुरस्कार त्यांना मिळाला आहे. स्वातंत्र्य सैनिक संघटना सातारा या संस्थेचा महात्मा गांधी पुरस्कार प्राप्त आहे. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं अखिल भारतीय संमेलनात जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. असे विविध पुरस्कारांनी सन्मानित लेखन करणारे कार्यकर्ते आज आपल्याकडे वक्ते म्हणून उपस्थित आहेत. सर, तुम्ही आलात याबद्दल आम्हाला खूप बरं वाटतं आणि तुमचं स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक अनिल आगाशे यांनी त्यांचं स्वागत करावं. मी प्राध्यापक मेंडसे सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरू पाणी पण ठीक आहे लागलं तर सभेचे अध्यक्ष अनिल आगाशे साहेब, कुलकर्णी सर, ज्यांनी अतिशय तत्परतेनं दररोज माझ्याशी संपर्क ठेवला आणि आज मी जेव्हा निघालो तेव्हा त्यांना सुस्कारा सोडला की बा वक्ता येतो आहे. तुळपुळेंचाही फोन यायचा. त्यांनी जेव्हा मला संस्थेविषयी माहिती पाठवली ती मी शांतपणे बसून वाचली आणि खरोखरच माझ्यावरती दडपण आलं की माझ्या आधी जे मान्यवर इथे बोलून गेलेले आहेत त्यांची नावं जरी बघितली तरी येणाऱ्यावरती दडपण येणं स्वाभाविक आहे. इतकी मोठी माणसं आणि बोलून गेलेली आहेत. त्या नामावळीत माझं नाव शोभत नाही याची पूर्ण कल्पना मला आहे, कारण ती इतकी मोठी माणसं होती की आपण त्याच्यासमोर खूपच लहान आहोत. तुमच्या निमंत्रणाचा मी स्वीकार केला आणि आज इथे येऊन पोचलेलो आहे. मी येताना असा विचार करत होतो की इथे मी पूर्वी आलेलो आहे. एक सभा आठवते, त्या सभेमध्ये माझे वडील वक्ते होते आणि त्यांच्यासोबत मी आलो होतो. 3 वक्ते होते, एक भाई डांगे होते आणि मला वाटतं त्या चौकाचं नाव क्रांती चौक असं काहीतरी असावं. क्रांतिसिंह नाना पाटील होते आणि माझे वडील होते. ती सभा माझ्या स्मरणामध्ये आजही आहे. आणि साम्यवादी चळवळीमध्ये आपलं आयुष्य ज्यांनी दिलं ते कॉम्रेड मुकुंद वैद्य नावाचे एक
कार्यकर्ते या शहरामध्ये होते, त्यांचा माझ्याशी नित्य संपर्क असे. आणि नंतर मला वाटतं ते कोल्हापूरला गेले आणि तरी त्यांचा संपर्क होता. अशा आठवणी या गावाच्या आहेत. व्याख्यानमाला चालवणं हे खूप कठीण काम असतं, कारण मी 34 वर्ष बेळगावातील बॅरिस्टर नाथपै व्याख्यानमाला जी आहे त्या व्याख्यानमालेचा एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. तो पत्रव्यवहार, आता यंत्रणा सुधारल्या, त्यावेळी STD करून किंवा कॉल बुक करून संपर्क करायचा, स्टेशनावर घ्यायला जायचं, असं उत्साहानं मी ही कामं केल्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांच्याबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे आणि त्यात ही संस्था पण आहे. 101 वर्ष एक उपक्रम सुरू ठेवणं, त्यात सातत्य राखणं ही सामान्य गोष्ट नाही. हे कोणाचं सामान्य माणसाचं काम नाही. हे याला खूप चिकाटी लागते आणि संयम लागतो. त्यावेळी वक्ता आलं नाही तर काय करायचं, हा एक मोठा प्रश्न असतो. असं बऱ्याचदा आमच्याकडे झालेलं आहे. मग लगेच दुसऱ्याला संपर्क करणं, त्याची समजूत घालणं, बाबा असं असं अडचणीत आलो आहे आम्ही, तुम्ही जरा या आमच्याकडे, असं सगळं करावं लागतं. ते मी जवळजवळ 34 वर्ष अगदी आनंदानं केलेलं आहे. त्यामुळे हा सगळा अनुभव पाठीशी आहे. मित्रो, साम्यवादी चळवळीला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये या चळवळीनं काय या देशाला दिलं, आज त्यांची स्थिती काय आहे, इतर ठिकाणी ती काय आहे, याचा एक आढावा मी घ्यावा असं कुलकर्णी सरांनी सुचवलं. मित्रो, कोणतीही चळवळ ही अशी अचानकपणे सुरू होत नाही किंवा कोणताही एक राजकीय पक्ष, 4 लोक जमले आणि पक्ष स्थापन करूया असं कधी होत नसतं. पूर्वी काही गोष्टी घडलेल्या असतात. त्याचा आधार घेऊन एखादी संघटना पुढे येते आणि ती आपल्या परीनं वाटचाल करत असते. साम्यवादी चळवळीबद्दल बोलायचं, समजून घ्यायचं झालं तर युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर एक मोठं परिवर्तन झालं. यंत्रयुग आलं. पूर्वी यंत्रयुग नव्हतं, सगळी कामं माणूस करायचा. पण जेव्हा जेम्स वॅटनं वाफेच्या इंजिनाचा शोध लावला तेव्हा यंत्र तयार झालं. माणसाची जागा यंत्रानं घेतली, पण यंत्रावर काम करण्यासाठी माणसाची आवश्यकता पण लागली. सगळ्यात भरभराट झाली ती कापड उद्योगाची. आणि हा जो उद्योग सुरू झाला त्याच्याबरोबरच रेल्वे सुरू झाली. वाहतुकीचं काम सोपं झालं. वाफेचं इंजिन बोटींना बसवण्यात आलं. शिडाची जहाजं गेली आणि स्टीम इंजिनच्या बोटी आल्या. त्यामुळे जगभर व्यापार वाढला. अशा प्रकारे एक आर्थिक बदल हा या यंत्रयुगानं केला. यंत्रयुग जसं पुढे जायला लागलं तसं सामाजिक व्यवस्था बदलायला लागली. ज्या ठिकाणी एखादा कारखाना आहे, एखादा उद्योग आहे, कापड गिरणी आहे, ज्या ठिकाणी उत्पादन होतं असं आपण समजू, त्या ठिकाणी जे लोक काम करत होते त्यांची अवस्था मात्र काही बरी नव्हती. जे एक कारखाना आहे आणि त्या कारखान्या बाजूनी अनेक झोपड्या आहेत, झोपडपट्टी तयार झाली. त्या झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक त्याच कारखान्यात काम करायचे. त्यांना कसल्याही सुविधा नसायच्या, कामाचे तास नसायचे. सकाळी दिसायला लागलं की कामावर जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. पगाराची शाश्वती नव्हती. अशा प्रकारे
जो माणूस त्या यंत्रावरती काम करत होता तो दारिद्र्यात राहत होता आणि ज्याची मालकी त्या यंत्रावरती होती त्याची मात्र भरभराट होत होती, असं एक चित्र बघायला मिळतं. आणि त्यावेळचं इंग्रजी साहित्य वाचलं की याची कल्पना येते. भारतातील त्या काळातलं साहित्य वाचलं तर त्याची कल्पना येते. 1853 साली आपल्याकडे रेल्वे सुरू झाली. म्हणजे आज जे छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे तिथपासून ती ठाण्यापर्यंत धावली. ही मोठी क्रांती होती आपल्या देशामध्ये. ही एक विषम प्रकारची व्यवस्था जी निर्माण झाली तिचा अभ्यास कार्ल मार्क्स नावाच्या एका विचारवंतानं केला. हे असं काय व्हायलं आहे. आणि त्यानं 40 पानाचं एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, कम्युनिस्ट जाहीरनामा असं त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. हे पुस्तक जेव्हा लोक वाचायला लागले तेव्हा त्यांना कळायला लागलं की यंत्राची मालकी ज्याच्या हातामध्ये आहे तो श्रीमंत होत चाललेला आहे आणि यंत्रावर काम करणारा जो माणूस आहे तो मात्र कंगाल आहे. हे असं का? या 40 पानाच्या पुस्तकानं जगभर खळबळ माजवून दिली आणि जगातल्या जवळजवळ सर्व भाषातून ते पुस्तक आज उपलब्ध आहे, मराठीमध्ये पण आहे. यातनं जो विचार त्यांना दिला की ही विषमता का निर्माण होते, ही मालकी कशासाठी असते, हे मालकी आपल्या ताब्यात ठेवणारे कोण लोक आहेत, ते असं का करू शकतात, हे सगळं विश्लेषण त्या पुस्तिकेमध्ये करण्यात आलेलं आहे. हे ज्यांनी समजून घेतलं त्यांनी कामगार संघटना बांधायला सुरुवात केली. मग नाही, आम्हाला अशा प्रकारचं जीवन बरोबर नाही, तुम्ही आम्हाला काहीतरी चांगलं जीवन जगू द्या. अशा मागण्या येता येता 1886 साली एक मागणी पुढे आली. कामगारांनी एक पांढरा फलक घेतला, त्याच्यावरती लिहिलं 8, 8 आणि 8. ही कामगारांनी केलेली पहिली मागणी आहे. 8 तास आम्ही काम करू, 8 तासाची झोप आम्हाला आवश्यक आहे, कारण उद्या मला काम करायचं आहे. आणि उरलेले 8 तास मला माझ्या मुलाबाळांच्यासह राहायचं आहे, माझ्या नातेवाईकांशी राहायचं आहे, मला एक समाज जीवन पाहिजे आहे. 8, 8, 8 असं लिहिलं आणि त्यांनी मिरवणूक काढली. त्या मिरवणुकीवरती गोळीबार झाला, कामगार मरण पावले. ज्यांनी ही मिरवणूक संघटित केली अशा 8 लोकांना पकडण्यात आलं, त्यांच्यावरती खटले दाखल करण्यात आले, जजमेंट आधी लिहिण्यात आलं आणि त्यांना फाशी देण्यात आलं. ते खटला बिटला काय त्यांनी चालवलं नाही, सरळ जजमेंट देऊन टाकलं, 8 लोक फाशी गेले. आणि अशा प्रकारे कामगारांनी एक संघर्ष सुरू केला, त्याचे पडसाद जगभर उमटले. हे शिकागो शहरात 1886 साली घडलेलं आहे. भारतीयांच्यासाठी ही घटना महत्त्वाची यासाठी 1893 साली स्वामी विवेकानंद शिकागोला गेले सर्व धर्म परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी. त्याच्या आधी 7 वर्ष हे घडलेलं होतं आणि हे जे काही घडलेलं होतं त्याचे पडसाद उमटत होते. त्याचा स्वामीजींनी अभ्यास केला आणि त्याच्यावरती त्यांनी भाष्यही केलेलं आहे. म्हणजे एक त्यांचं पत्र आहे स्वामीजींचं. 1 नोव्हेंबर 1896 साली त्यांनी आपली शिष्या मेरी हेल हिला एक पत्र लिहिलेलं आहे. ते बेलूर मठामध्ये अभ्यासकांना आजही उपलब्ध आहे. ते पत्र असं म्हणतं की मी अमेरिकेत फिरतोय, युरोप पाहतोय आणि मी या निर्णयाप्रत येऊन पोचलेलो आहे की भारताला सुद्धा
समाजवादाची गरज आहे. माणसाला 2 वेळच्या भाकरीची व्यवस्था ही समाजवादच करू शकतो. पण मला त्याच्यामध्ये काही उणिवा पण दिसतात, त्या मी निश्चितपणे दूर करण्याचा प्रयत्न करीन. आणि मग त्यांनी समाजवादाला आपला वेदांत जोडला. विवेकानंदांचा समाजवाद आणि त्यांची समाजवादाची कल्पना हा सुद्धा एक वेगळा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. तो आहेच. अशा प्रकारे हा विचार जगभर हळूहळू पसरायला लागला. अमेरिकेत, युरोपात रुजलेला हा विचार रशियापर्यंत पोचला आणि याच विचाराच्या आधारावर 1917 साली रशियामध्ये क्रांती झाली. तिथल्या कामगारांनी संघटितपणे ती केली आणि तिथली जी व्यवस्था होती ती व्यवस्था उलटून टाकली आणि आपलं राज्य प्रस्थापित केलं. यातनं एक गोष्ट सिद्ध झाली की जगाच्या इतिहासात ज्या माणसांना कधीही पूर्वी सत्ता हस्तगत करता आलेली नव्हती त्यांनी ती करून दाखवली. त्यापूर्वी पॅरिसमध्ये उठाव झाला होता आणि पॅरिस शहरावरती कामगारांनी 3 महिन्यासाठी सत्ता ताब्यात घेतली, पण ती नंतर अयशस्वी ठरली. पण रशियामध्ये ती जवळजवळ 70 वर्ष टिकली. म्हणजे राबणारा जो एक घटक आहे तो सत्तेवर येऊ शकतो असं एक सिद्ध झालं. त्यामुळे काय झालं की जगभरात आणि विशेषतः जेथे वसाहती होत्या त्या सर्व वसाहतीमध्ये त्या राज्यातून त्या राष्ट्रातून त्यांचे असे कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाले. 1917 नंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ फ्रान्स स्थापन झाली, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पोर्तुगाल स्थापन झाली. सगळ्या देशामध्ये तुम्हाला दिसेल जिथे जिथे वसाहती होत्या तिथे प्रामुख्यानं वसाहती नव्हत्या तेथे सुद्धा जेथे कामगार वर्ग होता त्या कामगारांनी कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. ते वारं भारतामध्ये पण आलं. वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते कळायचं. भारतातील जे विद्यार्थी शिकायला इंग्लंडला गेले होते त्यांना याची जाणीव झाली की बाबा हे वेगळं काहीतरी होतं आहे. पहिल्यांदा त्यांना हे जाणवलं की जिथे जेथे वसाहतवाद्यांनी, मग ते फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, स्पॅनिश असतील, कोणी असतील, या वसाहती नष्ट केल्या पाहिजेत आणि त्या देशाची सत्ता त्या देशातल्या लोकांच्याकडे सोपवली पाहिजेत. या कामामध्ये जर पुढाकार कोणी घेतला तर त्या ठिकाणच्या कम्युनिस्टांनी घेतला. इतरही होते पण हेही होते. हा विचार भारतापर्यंत आला. आणखी एक मुद्दा स्पष्ट करतो की जेथे जेथे कम्युनिस्टांनी आपले पक्ष स्थापन केले ते स्थापन केल्याबरोबर तिथल्या राजवटींनी त्यांच्यावरती बंदी आणली. कारण त्यांना हे कळलं होतं की हे वाढू शकतात आणि सत्ता हस्तगत करू शकतात. ते त्यांनी रशियामध्ये पाहिलं होतं. पक्ष स्थापन झाला की बंदी आणायची आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचं, असं काम सुरू झालं. भारतातही हा विचार आला. त्यांच्या पाठीशी हा अनुभव होता की लगेच पकडले जाणार. मग काही लोक ताश्कंदमध्ये गेले, त्यांनी तिकडे प्रयत्न करून पाहिला. काही लोक अफगाणिस्तानात गेले. बाबा म्हणजे भारतीय लोक बाहेर गेले आणि काही जमतं का आपणाला करता येईल हे त्यांनी प्रयत्न करून बघितलं. पण शेवटी पक्ष स्थापन करून तो चालवायचा झाला तर इकडेच यायला पाहिजेत. बाहेरच्या देशात पक्ष स्थापन करून इकडे त्याचं राजकारण तुम्ही कसं करणार, हाही मुद्दा होता. या सगळ्यामध्ये गदर पक्ष म्हणून एक स्थापन झाला. विचारानं कम्युनिस्ट होते पण ते कॅनडात गेले. त्यांनी शस्त्र जमा केली
आणि सशस्त्र बळाच्या जोरावरती काही उलथापालथ करता येईल का असा प्रयत्न त्यांनी करून बघितला. पण सगळेच्या सगळे पकडले गेले. त्यांना अंदमानला नेण्यात आलं आणि मी अंदमानमध्ये राहून त्याचा सगळा अभ्यास केला. त्या मधल्या स्तंभावरती सेल्युलर जेलच्या त्या सगळ्यांची नावं आहेत. गदरचे क्रांतिकारक कोण, सगळ्यांची नावं जेलनी कोरलेली आहेत. शेकडो नावं आहेत. त्यातल्या अनेकांना फाशी पण दिलं, त्यांची पण नावं आहेत. तो एक वेगळा अध्याय आहे. असं सगळं भारतीय माणसं भारताबाहेर राहून काय करता येईल का असा प्रयत्न करत होती. दरम्यानच्या काळात भारतात काय घडामोडी घडल्या होत्या. 1884 साली भारतामध्ये पहिली कामगार संघटना स्थापन झाली मुंबईला, महात्मा फुल्यांच्या प्रेरणेनं. महात्मा फुल्यांचे अनुयायी होते नारायण मेघाजी लोखंडे म्हणून. त्यांनी पुढाकार घेतला आणि एक फार मोठे इतिहास तज्ज्ञ होऊन गेले कृष्णराव अर्जुन केळुस्कर या नावचे. ते गिरणी कामगार होते, गिरणीत कामाला होते, पण इतिहासकार होते. त्यांनी पुढाकार घेतला आणि 1884 साली त्यांनी गिरणी कामगारांची बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली. पण फुले यांच्या निधनानंतर, लोखंडे यांच्या निधनानंतर ही कामगार चळवळ थोडीशी मागे पडली, कारण स्वातंत्र्य चळवळ जोमानं पुढे आली. 1920 साली लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेऊन ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ज्याला आज आपण आयटक म्हणतो, ही आयटक स्थापन केली मुंबईमध्ये. संघटक म्हणून टिळक होते, डांगे होते, मिरजकर होते, पाटकर होते, ही सगळी माणसं होती. 10 ऑक्टोबरला अधिवेशन व्हायचं होतं, पण 1 ऑगस्ट 1920 साली टिळकांचं निधन झालं. त्यामुळे टिळकांनी सांगितलं की आता मी जातोय, पण लाला लजपत राय यांनी या संघटनेचं अध्यक्षपद भूषवावं आणि काम सुरू ठेवावं. त्याप्रमाणे झालं. म्हणजे एक मध्यवर्ती कामगार संघटना देशपातळीवरती 1920 साली भारतामध्ये अस्तित्वात आली. त्याआधी 1884ला आली. जी माणसं आयटेकमध्ये काम करत होती त्यांनी असं ठरवलं की फक्त मुंबईपुरतं आपलं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवून चालणार नाही. आपल्याला चेन्नईला जावं लागेल, अहमदाबादला जावं लागेल, सुरतला जावं लागेल, कलकत्त्याला जावं लागेल. जेथे जेथे कामगार वर्ग आहे तेथे तेथे आपल्याला काम करावं लागेल. म्हणून त्यांनी देशव्यापी कामगार संघटनाचं काम सुरू केलं. त्यांना चांगलं यश आलं. हे जे सगळं होत होतं, कामगार चळवळीत जी माणसं काम करत होती त्यांचं आकलन असं होतं की केवळ कामगार चळवळ कामगारांचे प्रश्न सोडवू शकत नाही. ती पगार वाढ करेल, सुट्टी देईल, बोनस देईल, पण कामगारांचे इतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते जर सोडवायचे झाले तर कामगार वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा त्यांचा असा एक पक्षही असायला पाहिजे, जो आता इतर देशामध्ये आहे. असा विचार करणारी सगळी माणसं डिसेंबर 1925 साली, 26 डिसेंबर 1925 साली कानपूरला जमली. त्यावेळची पत्र लिहायचं, तू ये असं जेवढं जमेल तेवढं. सत्यभक्त नावाचा एक कॉम्रेड होता, त्यानं याचं संयोजन केलं. त्याआधी काही काळ कामगार पुढाऱ्यांना संघटना बांधून राणी सरकारच्या विरोधात कट केला असा आरोप ठेवून तुरुंगात ठेवण्यात आलं 1924च्या आसपास. त्यामध्ये डांगे होते. त्यामुळे 1925 साली जेव्हा पक्षाचं पहिलं अधिवेशन झालं, स्थापना अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात ते नाहीत.
पण मराठी माणसं होती, सच्चिदानंद घाटे होते, पाटकर होते, मिरजकर होते, जोगळेकर नावाचे ग्रस होते, अशी माणसं होती. काही तामिळ होती, काही पंजाबी होती आणि यांनी रीतसर भारतीय कम्युनिस्ट पक्ष या नावानं पक्ष स्थापन केला. ते साल 1925. काही अभ्यासकांनी इतरही गोष्टी मांडल्या की असं नाही, मग तो ताश्कंदमध्ये स्थापन झाला काय, तो अफगाणिस्तानमध्ये स्थापन झाला काय, वगैरे वगैरे. यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं एक संशोधन समिती नेमली आणि त्या समितीनं सांगितलं की आता हे सगळे वाद बाजूला ठेवूया आणि आपली स्थापना तारीख जी आहे ती 26 डिसेंबर 1925 ही पक्की करूया. आणि त्याप्रमाणे कारभार सुरू झाला. आता एखादा पक्ष स्थापन झाल्यानंतर त्याचं ध्येय काय, कशाकरता आपण पक्ष स्थापन करतो हे उद्दिष्ट सांगावं लागतं. यांनी सांगितलं या देशातून ब्रिटिश निघून गेले पाहिजेत, इथल्या लोकांच्या हाती सत्ता आली पाहिजेत, सत्ता आल्यानंतर ती सत्ता या देशातल्या श्रमजीवी वर्गाचं कल्याण करणारी असायला पाहिजेत. या देशामध्ये विविध धर्माचे लोक असल्यामुळे सर्वांना सामावून घेण्यासाठी ती धर्मनिरपेक्ष असायला पाहिजेत, लोकशाही असायला पाहिजेत, वगैरे वगैरे. त्यांनी सगळे आपली भूमिका मांडायला सुरुवात केली आणि पक्षाचं काम सुरू झालं. आणि ते मुंबईतनं सुरू झालं, कारण त्या काळात मुंबई हेच राजकीय केंद्र होतं. सेंटर्स होती, कलकत्ता होतं, चेन्नई होतं, सुरत होतं, पण पक्षाचं हेडक्वार्टर ज्याला म्हणतो ते मुंबई होतं. आजही ते ऑफिस राजभवन नावाचं ऑफिस गिरगावात आहे. काम सुरू झालं. भर देण्यात आला तो कामगारांच्या संघटना वाढवण्यावरती. त्यातूनच मग पुढे मुंबई गिरणी कामगार युनियनची स्थापना झाली. पक्ष स्थापन झाल्यानंतर पक्षानं जो एक निर्णय घेतला तो महत्त्वाचा होता. त्यांनी सांगितलं की राष्ट्रव्यापी जी चळवळ आहे ती महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालची चळवळ आहे. तेव्हा आपण स्वतःला या चळवळीशी जोडून घ्यायला पाहिजे. सुरुवातीच्या काळात हे सगळे कम्युनिस्ट काँग्रेसच्या चळवळीशी समरस झालेले तुम्हाला दिसतील. डांगे हे काँग्रेसच्या नॅशनल काउन्सिलचे सभासद होते, नंबूद्रीपाद सभासद होते, श्रीनिवास सरदेसाई नावाचे ज्येष्ठ कम्युनिस्ट पुढारी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी होते, जोगळेकर खजिनदार होते. हे मी का सांगतो, गांधीजींचं धोरण असं होतं की जे वेगवेगळे विचार प्रवाह या देशामध्ये आहेत आणि ज्यांना असं वाटतं की स्वातंत्र्य मिळालं पाहिजेत त्या सर्वांनी एकत्र यावं. त्यांनी हिंदू महासभेच्या मदन मोहन मालवीय यांनाही घेतलं. अनेक हिंदुत्ववादी विचाराचे पुढारी काँग्रेसमध्ये होते, कम्युनिस्टही होते. तुम्ही सगळे एकत्र राहा, आपला एक कलमी कार्यक्रम राहील आणि तो म्हणजे या देशातून ब्रिटिशांना आपण हद्दपार केलं पाहिजे. मग चळवळ जशी विकसित होत जाईल तसे वेगवेगळे विचार पण विकसित होतील. लोक ज्याला पाठिंबा देतील तो येऊ दे सत्तेवरती. इतकं सोपं त्याने ते केलं होतं. आणि म्हणून पक्ष स्थापन झाल्यानंतर कम्युनिस्टांनी स्वतःला विचारपूर्वक काँग्रेसच्या चळवळीशी जुळवून घेतलं, पण तरी देखील भर दिला तो कामगार संघटना वाढवण्यावरती आणि त्या वाढल्या. 25 साल गेलं, 26 साल, 27 साल, 28 सालापर्यंत त्यांनी आपली ताकद वाढवल्याचं दिसतं. तुम्ही जर चळवळीचा इतिहास बघितला तर त्यात ते दिसून येतं. पहिलं स्वतंत्रपणे आंदोलन कम्युनिस्टांनी या देशामध्ये उभं केलं, काँग्रेसच्या मदतीशिवाय किंवा काँग्रेसच्या चळवळीत राहून देखील आपला एक वेगळा झेंडा घेऊन ते उभे राहिले. ते आंदोलन म्हणजे सायमन कमिशनला झालेला विरोध. 1928 साली सायमन कमिशन भारतामध्ये आलं. काय होतं,
ब्रिटनच्या राणीनं एक अधिकारी पाठवला की तू भारतभर फिर आणि भारतीय लोकांच्या काय समस्या आहेत त्याची नोंद कर आणि माझ्याकडे अहवाल दे. भारतीय लोकांचं म्हणणं असं होतं की जर भारतीय लोकांच्या खऱ्याखुऱ्या समस्या तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर तुमच्या समितीमध्ये भारतीय माणसं पाहिजे का नको. सायमनला काय माहीत आहे मिरजेमधलं बेळगावातलं, त्याला काहीच माहीत नाही. तेव्हा तुम्ही त्याला कमिटी करताना तुम्ही त्याला चेअरमन करा, पण कमिटीमध्ये भारतीय माणसं पाहिजेत, म्हणजे त्याला आम्ही या देशाचे प्रश्न सांगू शकतो. ब्रिटिशांनी ऐकलं नाही. मग सायमन कमिशन जेव्हा आलं भारतामध्ये तेव्हा त्याला काळे झेंडे दाखवायचे आणि सायमन गो बॅक अशी एक चळवळ उभी करायची. असा स्वतंत्रपणे प्रयत्न पहिल्यांदा कम्युनिस्टांनी केला आणि देशभर त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. ती एक लक्षणीय ताकद त्याने मिळवलेली होती. मुंबईमध्ये तर प्रचंड दंगा झाला. लाहोरमध्ये जेव्हा दंगा झाला त्याच दंग्यामध्ये लाला लजपत राय यांच्यावरती लाठी हल्ला झाला आणि ते हुतात्मा झाले. त्यांच्या हुतात्म्यातून पुढे भगतसिंग तयार झाला. भगतसिंगानं थेट कम्युनिस्ट पक्षाचं सभासदत्व घेतलेलं नाही, पण विचार तोच आहे. त्यानं आपल्या पक्षाचं नाव ठेवलं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. त्याला सशस्त्र क्रांती करायची होती म्हणून त्यानं मार्क्सवादाचा लेनिनवादाचा सखोल अभ्यास केला आणि त्यानं सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला. पण श्रद्धा ही मार्क्स आणि लेनिन या दोघांच्यावरती होती, हे पण आपण ध्यानात घेतलं पाहिजे. या भगतसिंग हा या देशातल्या डाव्या चळवळीचं अपत्य आहे एवढं आपण मान्य करूया. ही अशी चळवळ वाढत आल्यानंतर एक टप्पा असा आला की आता कामगारांची आंदोलनं उभी करायची आणि मुंबईतील गिरणी कामगारांचे प्रश्न हाती घेऊन, म्हणजे बोनसचा प्रश्न होता, पगाराचा प्रश्न होता, पगाराच्या थकबाकीचा प्रश्न होता, सुट्टीचे. तिथे मुंबईतलं हवामान, गिरण्यामध्ये कसलीही सोय नसायची. महिला कामगार असायच्या, बाल कामगार असायचे. किमान सुविधा तरी द्या असा मुद्दा होता, तोही मालकवर्ग द्यायला तयार नाही. तेव्हा 28 साली कम्युनिस्टांच्या कामगार संघटनांनी मुंबईतल्या ज्या 78 गिरण्या होत्या त्याच्यामध्ये संप पुकारला आणि तो पहिला देश, म्हणजे तेवढा मोठा संप. 2.5 लाखावर कामगार संपावरती गेले. संप यशस्वी झाला. आता यांची ताकद वाढते असं जाणवल्यानंतर ब्रिटिशांनी या सर्व गिरणी कामगार पुढाऱ्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. त्यांनी अशी मांडणी केली की ब्रिटिशांच्या मालकीच्या आणि इतर खाजगी मालकीच्या गिरण्यांच्यामध्ये तुम्ही संप करता, उत्पादन घटवता, हा राजद्रोह आहे. राणीचं सरकार खिळखिळं करण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि म्हणून राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. त्याच्यामध्ये डांगे, मिरजकर, पाटकर, निमकर, जोगळेकर, डॉक्टर अधिकारी अशी एक फळी जी कम्युनिस्टांची पहिली फळी होती, ही सगळी फळी त्यांनी अटक केली. एक मजेदार किस्सा सांगतो, म्हणजे मजेदार म्हणूया नको, महत्त्वाचा. डॉक्टर अधिकारी नावाचे एक कामगार पुढारी होते. ते कुठेही त्यांचं नाव हल्ली घेत नाहीत. ते जर्मनीत PhD करत होते. त्यावेळी आईन्स्टाईनची त्यांची मैत्री झाली आणि जेव्हा गंगाधर अधिकारींना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक करण्यात आलं तेव्हा आईन्स्टाईननी पत्रक काढलं. ते पत्रकही अजून उपलब्ध आहे फाईलला. त्याने सांगितलं की हा फार मोठा जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ आहे, त्याच्यावर तुम्ही राजद्रोहाचा खटला भरता, हे मला मान्य नाही. तो खटला राणीनं काढून घ्यावा असं मी आवाहन करतो. पण कुणी ऐकलं नाही. गंगाधर अधिकारींना अटक झाली
तो खटला मिरजला चालला, तर मुंबईत जर खटला चालवला तर कामगार न्यायालयावरती हल्ला करतील अशी भीती वाटली आणि मिरजच्या त्या खटल्यामध्ये 4 वर्षापासून 22 वर्षापर्यंतच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. हा एक फार मोठा अध्याय आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधला हा अध्याय आहे. मिरज कॉन्स्पिरसी केस असं त्याला म्हणतात. जेव्हा या सगळ्यांना अटक झाली आणि मुंबईहून मिरजला नेण्यात आलं, तातडीनं महात्मा गांधी मिरजला गेले. तातडीनं गेले. त्यांनी बंदिवानांची भेट घेतली, विचारपूस केली आणि त्यांनी पंडित नेहरूंना सांगितलं की या सगळ्यांचं वकीलपत्र तू घ्यायला पाहिजे. हे क्रांतिकारक आहेत, यांचं वकीलपत्र तू घे. त्याने मोतीलाल नेहरूंना सांगितलं की तुम्ही रिलीफ कमिटी स्थापन करा, या लोकांना आपण मदत केली पाहिजे. ती करण्यात आली आणि त्या खटल्याबाबत कॉम्रेड डांगे यांनी आपली कैफियत आपण मांडली. आपलं आर्ग्युमेंट त्यांनी आपण केलं की आम्ही का संप करतो, संप करण्याचा आम्हाला अधिकार आहे किंवा नाही. ते आर्ग्युमेंट आजही उपलब्ध आहे. 4000 पानाचं आहे. 4000 पानाचं आर्ग्युमेंट आहे. डांगे यांना ज्या बेड्या घालण्यात आल्या होत्या ते इतक्या घट्ट घालण्यात आल्या की एका बेडीचा ओरण त्यांच्या हातावरती असायचा. तो मी प्रत्यक्ष बघितलेला आहे. त्यांना भेटल्यानंतर बेळगावला आले की ते माझ्या घरी राहायचे. असा मी एक भाग्यवान मानतो. डांग्यांसारखा माणूस आमच्या घरी राहिला. 4 वर्षांना सुटले, काही लोक 10 वर्षांना सुटले. त्यांनी सांगितलं तुम्ही किती वर्ष शिक्षा करा, आमची भूमिका आम्ही मांडत राहू. अशा आणि याच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे की ब्रिटिश कम्युनिस्ट पार्टीचे 2 कार्यकर्ते मुंबईत काम करायला आले होते, बेंजामिन ब्रॅडले आणि फिलिप स्प्रॅट म्हणून. भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशी भूमिका घेऊन ते कामगार वर्गात काम करत होते. त्यांनाही 4-4 वर्ष शिक्षा झाली. त्यांनी सांगितले आमच्या लोकांची चूक आहे, ते कसं काय तुम्हाला गुलाम करू शकतात. ब्रिटनच्या राणी म्हणाल्या की हे बरे कर, हे आमचेच लोक वाईट, त्यांना जास्त शिक्षा द्या. तेही 4-5 वर्ष शिक्षा घेऊन पुन्हा सुटले, पुन्हा कामाला लागले. तर मिरज कटाचा खटला असा, या 28 साली गिरणी कामगारांचा संप झाला. ही माणसं सगळी 32, 33, 34 अशा काळामध्ये सुटली. एक आंदोलन ते उभं करतात, लगेच त्यांना शिक्षा होतात, आंदोलन मागे येतं, त्यांच्या ऑफिसला टाळे लागतात, कागदपत्र जप्त केले जातात, पुन्हा नव्यानं सगळं करायचं, पुन्हा कामाला लागायचं. यातच यांचा बराचसा काळ गेलेला आहे. बराचसा काळ गेलेला आहे. स्थैर्य ज्याला म्हणतो आपण ते त्यांना कधीच मिळालं नाही. म्हणजे गांधीजी काय म्हणायचे की सगळ्या कार्यकर्त्यांनी विधायक काम केलं पाहिजे. त्यांनी लिस्टच दिलेली आहे. कम्युनिस्टांचं म्हणणं होतं की विधायक काम कोण करू शकतो, ज्याला जीवनात काहीतरी स्थैर्य पाहिजे का नको. तुम्ही एक आंदोलन उभं करता, 4 वर्ष तुरुंगात जाता, त्या विधायक कामाचं कोण बघणार. म्हणजे शाळा सुरू केली समजा, ती शाळा चालवायची कोणी नंतर, असा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यामुळे जी एक टीका कम्युनिस्टांच्यावरती होती की कम्युनिस्ट लोक विधायक कामात नव्हते, ते खरंही आहे आणि परिस्थितीही तशी आहे. त्यांना विधायक काम करायला अवसर मिळालेला नाही. त्यानंतर पुन्हा त्यांनी संघटना बांधायला सुरुवात केली आणि भारताचं सगळं राजकारण समजून घ्यायचं असेल तर 1935 साल महत्त्वाचं आहे. कारण 1935 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आला. त्या ॲक्टप्रमाणे काही सवलती आम्हाला मिळाल्या आणि 35 सालापासून मग M.N. रॉय यांनी सातत्यानं मागणी केली की या देशाला राज्यघटनेची गरज आहे. कारण आम्हाला काय हक्क मिळत आहेत, ते हक्क कशा प्रकारचे आहेत, असावेत, याची चर्चा 35 साली सुरू झालेली आहे.
1936 साली कम्युनिस्ट चळवळीमध्ये असलेले, कम्युनिस्ट तत्त्वज्ञानावरती विश्वास ठेवणारे, जगभर पसरलेले जे लेखक होते ते एकत्र आले. ते इंग्लंडमध्ये एकत्र आले. त्यामध्ये मुल्कराज आनंद नावाचे मोठे लेखक होते, सज्जाद जाहीर होते. या दोघांनी अशी कल्पना मांडली की स्वातंत्र्य चळवळीप्रती लेखकांची काही भूमिका आहे का नाही, की आपण लिहायचं आणि पुस्तकं काढून विकायची एवढंच आहे काम. लेखकांनी, कवींनी, पत्रकारांनी, चित्रकारांनी, म्हणजे थोडक्यात ज्या ज्या माध्यमातून व्यक्त होता येणं शक्य आहे त्या सर्वांनी एकत्र आलं पाहिजेत आणि त्यांनी आपली भूमिका मांडायला पाहिजे. असा निर्णय इंग्लंडमध्ये एका हॉटेलात चहा पिता पिता रोज ते यायचे, बसायचे, काय करूया, कसं करूया. आणि 36 साली ही कल्पना घेऊन सज्जाद जाहीर आणि मुल्कराज आनंद भारतामध्ये आले. त्यांनी मुन्शी प्रेमचंदची भेट घेतली. प्रेमचंद हे त्या काळातले आणि मला वाटतं आजचे सुद्धा हे सर्वश्रेष्ठ लेखक आहेत, मानले जातात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आणि त्यांनी सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून प्रगतिशील लेखक संघ नावाची संघटना स्थापन केली पाहिजे. प्रेमचंदनी मान्यता दिली. यांनी टागोरांशी संपर्क केला. टागोरांनी सांगितलं की माझा पूर्ण पाठिंबा आहे, तुम्ही अधिवेशन घ्या, मी अधिवेशनाला येतो. आणि मग तारीख मला आठवत नाही आहे, जुलै काहीतरी आहे ती, लखनौला 1936 साली प्रेमचंद यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं अधिवेशन प्रगतिशील लेखक संघाचं झालं. आणि अध्यक्षपदावरून प्रेमचंद यांनी जे भाषण केलेलं आहे ते आजही महत्त्वाचं आहे. मी का लिहितो, माझी लेखनाची प्रेरणा काय, या देशाचा इतिहास काय, या देशाची संस्कृती काय, आज या देशाची परिस्थिती काय, आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी लेखक म्हणून माझं काम काय, असे अनेक मुद्दे प्रेमचंद आपल्या भाषणामध्ये मांडतात. आणि तेव्हापासून या देशामध्ये लेखकांची अशी पहिली वहिली संघटना स्थापन झाली. याच्यामध्ये पुढे सज्जाद जाहीर तर होतेच, कृष्णचंद्र आले, इस्मत चुगताई आल्या, साहिर लुधियानवी आले, कैफी आझमी आले, आणि महाराष्ट्रातले पुढे सगळे अण्णाभाऊ साठे, अमर शेख, बाबूराव बागुल, अशी एक मोठी फळी या कम्युनिस्ट चळवळीत उतरली. आणि मग त्याबरोबर स्वातंत्र्य चळवळीतही उतरली. या सगळ्या लोकांना शिक्षा झाल्या, त्या त्यांनी भोगल्या. एक मात्र दुःखाचं झालं ते असं की त्याच वर्षी शेवटी प्रेमचंद यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांना प्रगतिशील लेखक संघाचं काम फार काळ करता आलं नाही. पण अशा प्रकारे कम्युनिस्ट चळवळीनं काय दिलं या देशाला, तर लिहिणारे जे लोक होते त्या सर्वांना एक मार्ग दाखवला की तुम्ही का लिहिता. आणि देश पारतंत्र्यामध्ये असताना तुम्ही काय प्रेम कविता लिहिता, काय विनोद लिहिता, काय गोडगोड लिहिता, कामगार उपाशी आहे, शेतकरी उपाशी आहे, कुणाच्या बाजूनं तुम्ही आहात, तुमची लेखणी कोणाच्या बाजूनं असणार, असा प्रश्न जेव्हा मग त्यातनं शिरवाडकरांची गर्जा जय जयकार आली. का त्यांना ती लिहावीशी वाटली. डमडमच्या तुरुंगामध्ये स्वातंत्र्य सैनिक उपोषण करतायत आणि इकडे त्यांना पाठिंबा देण्यासाठी गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार हे कुसुमाग्रजांना लिहावं लागतं. असं एक परिवर्तन लेखन करणाऱ्यामध्ये, वाचन करणाऱ्यामध्ये निर्माण झालं आणि हे कम्युनिस्टांनी या देशाला दिलं, इतर कोणी दिलेलं नाही. 1936 सालीच
काँग्रेसनं असा निर्णय घेतला की आपलं जे दरवर्षी अधिवेशन होतं ते ग्रामीण भागात घ्यायचं आणि म्हणून फैजपूरला ते झालं. महाराष्ट्रातल्या फैजपूरला शेतकऱ्यांचं अधिवेशन म्हणजे काँग्रेसचं अधिवेशन झालं, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी भाग घेतला आणि त्या अधिवेशनापासून पुढे शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेला यायला लागले. त्या अधिवेशनावरती कम्युनिस्टांनी 10,000 शेतकऱ्यांचा पायी मोर्चा नेला आणि काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं की तुम्ही आता शेतकऱ्यांचे प्रश्न विषयपत्रिकेवरती घ्या. नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की या सगळ्याचं संघटन साने गुरुजींनी केलं होतं. फैजपूरच्या काँग्रेसवरती शेतकऱ्यांचा मोर्चा नेणं हे जे काम होतं हे कम्युनिस्टांच्या खांद्याला खांदा लावून साने गुरुजींनी केलं. आपण साने गुरुजींची प्रतिमा अशी काय तयार केलेली आहे की ती श्यामच्या आईची चौकट फोडून पुढे जाईना. खरं तर साने गुरुजी एक क्रांतिकारक माणूस आहे. ते कामगार पुढारी आहेत, ते शेतकरी पुढारी आहेत. म्हणूनच ते आता उठवू सारे रान हे पण लिहितात ना. पण समीक्षक आमचे इतके चलाख आहेत, त्यांनी साने गुरुजींना ते हळवे भाऊक असे श्याम आणि तो त्याचं जे काय आहे तेवढ्या पुरतंच मर्यादित राहून त्याचीच चर्चा करत राहिले. ते अगदी डाव्यांच्या जवळचे होते, कामगार पुढारी होते. अंमळनेरला त्यांनी कामगारांचा संप पण केलेला होता. म्हणजे एका फोटोमध्ये साने गुरुजी हातामध्ये लाल बावटा घेऊन उभे असलेला फोटो आहे. इतके ते जवळ आलेले आपण पाहतो. तर हे सगळं वातावरण झालं. आता शेतकऱ्यांचेही प्रश्न आले पुढे आणि मग स्वतंत्रपणे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ऑल इंडिया किसान सभा स्थापन झाली. आज आहे ती ॲक्टिव्ह आहे. जे धरणे सत्याग्रह 700 दिवस झाला त्याच्यामध्ये ती होती. जे शेतकऱ्यांचे प्रश्न आता चर्चेला यायला लागले. पुढे 2 वर्षांनी कम्युनिस्टांनी एक जो प्रयोग केला की जो आजही महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितलं आम्ही प्रगतिशील लेखक संघ स्थापन केला आणि चालना दिलेली आहे. आता आपलं काम असं आहे की आपले कवी, आपले लेखक, समीक्षक, नाटककार जे लिहितात ते छापलं पाहिजे ना. लिहिणाऱ्याचं छापणारा जर कोणी असेल तर त्याचा काहीतरी उपयोग होईल. लिहिणाऱ्याला जर प्रकाशकच भेटला नाही तर त्या लिखाणाचं करायचं काय. आणि कोणताही कवी किंवा लेखक आपली साहित्यकृती छापून ती विकू शकेल अशी काही परिस्थिती त्या काळातही नाही आणि आजही नाही. तेव्हा कम्युनिस्टांनी असा विचार केला की आपलं पब्लिशिंग हाऊस पाहिजे. प्रगतिशील लेखक संघाचे कवी, लेखक जे लिहितात ते आपण छापलं पाहिजेत. त्यासाठी 1938 साली पीपल्स पब्लिशिंग हाऊस नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्या संस्थेमार्फत हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषेतील पुस्तकं त्यांनी छापायला सुरुवात केली. शरद पवार साहेब जे आहेत त्यांची मुलाखत मी ऐकली. निखिल वागळेनं घेतली होती मुलाखत. त्या मुलाखतीमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की ते जेव्हा पुण्यामध्ये शिकायला होते कॉलेजला तेव्हा सदाशिव पेठेमध्ये जे पीपल्स पब्लिशिंग हाऊसचं पुस्तकाचं दुकान आज पण ते आहे. मी नियमितपणे तिथे जाऊन पुस्तक वाचत बसत असे. त्या छोट्याशा दुकानानं माझ्यावरती वाचनाचे संस्कार केलेले आहेत हे मी नम्रपणे नमूद करतो. मी कम्युनिस्ट नाही पण तरी त्यांचे उपकार विसरत नाही एवढा प्रांजळपणा त्यांनी दाखवला. आजही ते दुकान उपलब्ध आहे. मी कम्युनिस्ट पार्टीमध्ये जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा आमचे पुढारी आम्हाला काय काम द्यायचे तर ज्या ठिकाणी वर्दळीचा रस्ता असतो, ज्या ठिकाणी कॉलेजेस असतात त्या ठिकाणी असा एक कॉट घालायचा,
चादर पसरायची आणि पुस्तक विकत बसायचं, निरुपद्रवी काम. आम्ही विद्यार्थी असताना काम केलं हे पक्षाचं काम म्हणून करा. पुस्तकं घरोघरी जाऊन विका, लोकांना वाचनाची आवड लावा. एखादा वक्ता गावात आला तर भाषण ठेवा चौकात. म्हणजे कम्युनिस्ट पक्षानं केवळ कामगार चळवळ किंवा केवळ सत्तेचं राजकारण केलं नाही, तर या देशातल्या लोकांच्या वैचारिक भूक जी आहे ती भागवण्याचं काम केलं. तुम्ही वाचलं पाहिजेत. मी साने गुरुजींची पुस्तकं विकत बसलेला कार्यकर्ता आहे. भारतीय संस्कृती असेल, श्यामची असेल, इतर पुस्तकं असतील. पुस्तक लोकांच्यापर्यंत पोचवणं ही चळवळ या देशामध्ये कम्युनिस्टांनी सुरू केली. याच्याबद्दल दुमत असण्याचं काय कारण नाही. हे काम चाललं, ते आजही आहे. मग पुढे असं केलं त्यांनी की हिंदी इंग्लिश वाचणारेच लोक या देशामध्ये नाहीत. कर्नाटक आहे, तिकडे नवकर्नाटक पब्लिकेशन काढलं. इथे मुंबईमध्ये लोकवाङ्मय काढलं, तामिळ भाषेत काढलं, मल्याळीमध्ये काढलं, आंध्रमध्ये काढलं. आणि अशा प्रकारे लोकांची वैचारिक भूक भागवण्याचं काम या लोकांनी केलं. हा चळवळीचा भाग आहे असं त्यांनी मानलं. आता ते पुढच्या टप्प्यावरती आले. 1943 साली त्यांनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. त्याच्यामध्ये होमी भाभा होते, बलराज साहनी होते, पृथ्वीराज कपूर होते. जे या देशातले जे कलाकार आहेत, या कलाकारांनी एकत्र यायला पाहिजेत आणि कलेच्या माध्यमातून, मग तो मुशायरा असेल, कवी संमेलन असेल, नाटक असेल, सिनेमा असेल, या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या तत्त्वज्ञानाची ओळख लोकांना करून देऊ शकता, असा तो विचार होता. आणि इप्टा नावानं ती संघटना ओळखली जाते, ती आजही आहे. याच्यामध्ये बलराज साहनी होते, राज कपूर होते, के अब्बास होते, के हंगल होते. अशी अनेक माणसं मी सांगू शकेन की जी कलेच्या माध्यमातून कम्युनिस्ट पक्षाचंच काम करत होती. जे प्यासा म्हणून जो सिनेमा खूप गाजतोय, आजही समीक्षा त्याच्यावरती होते, त्याच्या नटाचं नाव मी विसरलो, गुरुदत्त. ते पक्षाचं काम करायचे. 1946 साली बंगालमध्ये दुष्काळ पडला. तेव्हा भूका बंगाल नावाचं एक नाटक या लोकांनी बसवलं आणि देशभर त्याचे प्रयोग केले आणि पैसे गोळा करून त्या बंगालच्या दुष्काळाला असं कलाकारांची एक संघटना त्यांनी उभी केली. आता कम्युनिस्ट चळवळीचा विचार करताना एक फारच अवघड प्रश्न इतिहासामध्ये आहे. तो म्हणजे 1942चं आंदोलन जे सुरू झालं, त्या आंदोलनामध्ये सुरुवातीच्या काळात हे लोक होते, कम्युनिस्ट होते. पण जेव्हा हिटलरनं सोव्हिएत रशियावरती आक्रमण केलं आणि इटालीनं आणि इटलीचा हुकुमशाह मुसोलिनी आणि जर्मनीचा हुकुमशाह हिटलर आणि जपान या तिघांनी मिळून जेव्हा समाजवादच संपवण्याचा एक प्रयत्न केला, तेव्हा यांनी भूमिका बदलली आणि त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आपण फॅसिझमचा मुकाबला करूया. काही ब्रिटिशांच्यापेक्षा ते वाईट दिसत आहेत, म्हणून त्यांनी 2 वर्षासाठी त्या चळवळीतनं आपलं अंग काढून घेतलं. त्याच्यावरती बरीच टीका झाली, पक्षामध्ये बरंच चिंतन झालं. म्हणजे हो ची मिन्हनी जसं व्हिएतनाममध्ये केलं तसं आपणही करायला पाहिजे होतं. एका बाजूने आपण ब्रिटिशांच्या बाजूने विरुद्ध पण लढायचं आणि दुसऱ्या बाजूने फॅसिझम बरोबर पण 2 हात करायचे. असं केलं असतं तर बरं झालं असतं, असा तो एक वैचारिक संघर्ष त्या काळामध्ये निर्माण झाला. त्याबद्दल पक्षामध्ये खूप चर्चा झाली, पण याचा पक्षावरती थोडासा वाईट परिणाम झाला. आम्ही 42च्या चळवळीत नव्हतो म्हणून टीका आजही आमच्यावरती करणारे लोक आहेत. हे सगळं कम्युनिस्टांनी भरून केव्हा काढलं?
हा अध्याय आहे, पण याच्यावरती फारसं बोललं जात नाही. मुंबईमध्ये नाविकांनी बंड केलं 1946ला, 9 फेब्रुवारी 1946. नाविकांनी बोटी बंद केल्या. बोटीवरती 3 झेंडे लागले. एक तिरंगा झेंडा लागला, एक लाल बावटा लागला आणि त्यावेळच्या मुस्लिम लीगचा एक झेंडा लागला. आपली रॉयल इंडियन नेव्ही संपावर जाते, हे फार मोठं काम, हे फार मोठं शल्य ब्रिटिशाला लागलं. आणि तेव्हा त्यांच्या मुंबईमध्ये त्या काळात 2000 माणसं रस्त्यावरती मेलेली आहेत. नेव्हीमधल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी गिरणी कामगार संपावर गेला. ब्रिटिशांचे पोलीस आणि गिरणी कामगार यांच्यामध्ये अक्षरशः मुंबईत लढाई झालेली आहे. पण नाविकांचं बंड हा इतिहास जेवढा व्यवस्थितपणे सांगितला जाणं आवश्यक आहे तेवढा तो सांगितला जात नाही. आणि त्यानंतर मग त्यांना विचार करावा लागला. आता आपली नेव्ही आज आपल्या विरोधात गेली, उद्या सैनिक पण जातील आणि स्वातंत्र्य देणं आता क्रमप्राप्त आहे असं ब्रिटिशांना वाटायला लागलं. दरम्यानच्या काळात एक अध्याय आपणाला विसरता येणार नाही, तो म्हणजे तुमच्या गावातला, मिरज सांगलीमधला. नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1942 साली प्रतिसरकार स्थापन झालं. हे प्रतिसरकार 42 सालापासून 47 सालापर्यंत चाललं. त्याच्यावरती मी 3 व्याख्यानं देईन. याच गावातल्या वसंतदादा पाटलांनी सांगलीच्या तुरुंगाच्या तटावरून कृष्णा नदीमध्ये उडी मारली आणि तटावरनं जे फायरिंग झालं ते एक गोळी त्यांच्या खांद्यातनं गेली. ते दाखवायचे आम्हाला, या खांद्यातनं गोळी गेले बाबा म्हणून सांगायचे. क्रांतिकारकांचा पहिला नियम असा असतो की वाटेल ते करा, तुरुंगात खितपत पडायचं नाही. तुरुंग फोडायचा, पळून जायचं, पळून गेल्यानंतर गप्प बसायचं नाही, पुन्हा संघटना स्थापन करायची. हे त्यांचं आहे. नाना पाटील 42 साली भूमिगत गेले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उदयाला आले, प्रकट झाले. सांगलीमध्ये त्यांची भव्य मिरवणूक निघाली. अटक चुकवली त्यांनी, हातात बंदूक घेऊन ते लढले, नायकवडी लढले, जीडी लाड लढले. हा गौरवशाली सांगली मिरजचा इतिहास आहे. इतिहासामध्ये मित्रांनो नोंद कशी आहे? सातारचे प्रतिसरकार, कारण त्यावेळी सांगली जिल्हा नव्हता, उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असं होतं. त्यामुळे सांगली मिरजचा उल्लेख नाही, पण सगळं घडलं सांगलीत, गाव गाव लढलं. आणि हे एकच एक प्रतिसरकार असं होतं की ज्या प्रतिसरकारबाबत लंडनच्या पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारला गेला की सातारा जिल्ह्यामध्ये राज्य ब्रिटिश सरकारचं आहे की नाना पाटलाचं आहे. हे गौरवस्पद नाही आम्हाला. माझ्या दृष्टीनं हा सगळा मुद्दा महत्त्वाचा की जे जे प्रतिसरकारमध्ये होते त्यातले 90% लोक पुढे कम्युनिस्ट पक्षामध्ये आले. वसंतदादा पाटील असतील किंवा आपले चव्हाण साहेब असतील, ते काँग्रेसमध्ये गेले. पण बाकी सगळेच कसे कम्युनिस्ट पक्षात आले? त्यांना कोणती प्रेरणा मिळाली? कम्युनिस्ट तत्त्वज्ञानातली कोणती बाब या लोकांना तुम्ही आता कम्युनिस्ट पक्षात या असं म्हणायला लागली? हा देखील एक फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. नाना पाटील कम्युनिस्ट पक्षाचे खासदार झाले. अखेरच्या श्वासापर्यंत कम्युनिस्ट पार्टीचं कार्ड आपल्या छातीजवळ घेऊन राहायचे. जी.डी. बापू लाड शेतकरी कामगार पक्षात गेले. नायकवडी अण्णा लाल निशाण पक्षामध्ये गेले. ही सगळी प्रेरणा मार्क्सवादातून त्यांना मिळाली. आणि ह्या अशा प्रकारे या सगळ्या ह्याच्यामध्ये कम्युनिस्टांचं एक योगदान. मग कलकत्त्यामध्ये काय झालं असेल, बंगालमध्ये काय झालं असेल, केरळमध्ये काय झालं असेल, हा वेगळा अध्याय. एक मोठं आंदोलन कम्युनिस्टांनी तेलंगणात उभं केलं. तेलंगणात त्यावेळी निजामशाही होती.
आणि सगळी जमीन निजामच्या मालकीची आणि कुळं मात्र सामान्य शेतकरी. या सामान्य शेतकऱ्यांच्या हातामध्ये बंदूक देऊन त्यांनी सशस्त्र दल उभं केलं आणि निजामाला नामोहरम केलं. हा फार मोठा इतिहास आहे. पुढे कम्युनिस्ट आणि वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये समझोता झाला आणि कम्युनिस्टांनी आपल्याकडच्या 16,000 बंदुका सरकारला सरेंडर केल्या. सांगितलं की आम्ही आता लोकशाही प्रवाहामध्ये येतो. हा अध्याय महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना कसण्यासाठी त्यांच्या मालकीची जमीन द्या, त्यांना गुलामासारखं वागवू नका, ही भूमिका 36 सालापासून कम्युनिस्टांनी घेतली. आता थोडंसं आपण भरभर जाऊया. देश स्वतंत्र झाला तरी आणखी काही भूभाग स्वतंत्र व्हायचा होता. गोवा मुक्ती आंदोलन सुरू केलं. गोवा मुक्ती आंदोलनामध्ये जेवढे हुतात्मे झाले त्यांची यादी माझ्याकडे आहे. सर्वाधिक कम्युनिस्ट आहेत. त्याचं केंद्र बेळगाव होतं आणि बेळगावात माझं घर, त्याचं ऑफिस होतं. भारतभरातनं आलेले कार्यकर्ते बेळगावला यायचे आणि मग पुढे अंबोली मार्गे गोव्यात जायचे, सत्याग्रह करायचे, जखमी व्हायचे, परत बेळगावला यायचे आणि असं चाललं. पांडेचेरी विलीन करण्याचा मुद्दा होता. कामगारांनी दडपण आणलं आणि पांडेचेरी विलीन करून घेतली. त्रावणकोरचा राजा विलीन व्हायला तयार नाही. कामगारांनी त्याच्या राजवाड्यावरती मोर्चा नेला आणि विलिनीकरण करून घेतलं. संस्थानांचं विलिनीकरण करावं या चळवळीत कम्युनिस्टांची भूमिका, त्यांच्या कामगार संघटनांची भूमिका ही सगळी फार महत्त्वाची राहिलेली आहे. त्याने विद्यार्थी संघटना स्थापन केली. आजही ती विद्यार्थी संघटना आहे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन. असं सगळं होता जेव्हा 48 साल उजाडलं तेव्हा पक्षानं जी भूमिका घेतली ती थोडीशी अतिरेकी भूमिका ठरली. पक्षातल्या काही विचारवंतांनी असा विचार मांडला की आज जे स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे हे काय खरं स्वातंत्र्य नाही आहे. एक सत्ताधारी गेलेले आहेत, दुसरे आलेले आहेत, एवढाच फरक आहे. पुन्हा आम्हाला लढलं पाहिजेत आणि म्हणून त्यांनी लढ्याचा कॉल दिला. देश सगळा स्वातंत्र्य उत्सव साजरा करताना यांनी आंदोलन सुरू केलं. आता ब्रिटिश नव्हते, भारतीय राज्यकर्ते होते. जे ब्रिटिशांनी केलं ते यांनी केलं. त्याने पक्षावरती बंदी आणली. 1948 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षावरती बंदी आली. ती 52 सालापर्यंत राहिली. 52 साली जेव्हा सरकारनं निवडणुका जाहीर केल्या त्यावेळेला कम्युनिस्ट पक्षावरची बंदी उठली. 4 वर्षामध्ये यांची ऑफिसेस बंद झालेली होती. कामगार संघटना बेकायदेशीर ठरवल्या गेल्या होत्या. आता काय करायचं? निवडणुकीला तर सामोरं जायला पाहिजे. तुरुंगातनं आले आणि निवडणुकीला सामोरे गेले. या काळामध्ये कवी जे होते, जे विशेषतः महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे, गवाणकर, अमर शेख, आत्माराम पाटील वगैरे ही जी माणसं होती, यांनी निधी संकलन केलं. पोवाड्याचे कार्यक्रम करून पक्षाला निधी दिला आणि पक्ष निवडणुकीला सामोरं गेला. या निवडणुकीत पक्षाचे 27 खासदार निवडून आले. 4 वर्ष बंदी असलेला पक्ष, निधी नाही, कार्यालय नाही, काही नाही, तरी 27 लोक निवडून आले. आणि रविनारायण रेड्डी म्हणून जो कार्यकर्ता होता आंध्रमधला, त्याला जेवढी मतं मिळाली ती तेवढी नेहरूंना सुद्धा मिळाली नाही. हायेस्ट व्होट्स ही पोल. म्हणजे जनमानसामध्ये हा पक्ष केवढा रुजलेला होता हे मी तुम्हाला सांगतोय. जर यांनी चुकीची भूमिका घेतली नसती भूमिका, सर्वांच्या बरोबर राहिले असते तर त्यांच्या संघटना टिकल्या असत्या. म्हणजे 48 साली बलराज साहनी तुरुंगामध्ये गेला. 4 वर्ष राहिला बिचारा, एवढा मोठा नट. जे कम्युनिस्ट होते बेळगावातल्या लोकांना पकडलं, तुरुंगात गेले 4 वर्ष. 52 साली विरोधी पक्षाचा नेता होण्याचा मान हा पहिल्यांदा कम्युनिस्टांना मिळाला आणि गोपालन त्याचे
विरोधी पक्षनेते झाले, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. आता पक्षानं ठरवलं की आपण संसदीय लोकशाहीमध्ये उतरायचं. काम सुरू केलं. 55 साली संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सुरू झालं. नेते कोण होते? कम्युनिस्टच होते. डांगे होते, मिरजकर होते, पाटकर होते, यांच्याबरोबर SM जोशी होते, नागा गोरे होते, यांच्याबरोबर शेका पक्षाचे लोक होते. पण ज्यांच्या मागे प्रचंड जनशक्ती होती, त्या मुंबईमध्ये गिरणी कामगारांची मोठी शक्ती कम्युनिस्टांच्या बाजूने असल्यामुळे सगळे लढे मुंबईत झाले. 107 हुतात्मे जे झाले ते प्रामुख्याने गिरणी कामगार आहेत. त्यांच्या बलिदानातनं संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. गोवा मुक्तीमध्ये कम्युनिस्टांनी प्रचंड काम केलं. त्याच्यावरती मी ग्रंथ पण लिहिलेला आहे. असं होता होता मित्रांनो 57 साल उजाडलं. एक इतिहास घडला. 57 साली पहिल्यांदा केरळमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून कम्युनिस्टांचं सरकार स्थापन झालं. EMS नंबूद्रीपाद त्याचे मुख्यमंत्री झाले. खूप सांगता येण्यासारखं म्हणजे नंबूद्रीपाद हे ग्रस्त असे की ते आपल्या घरापासून त्यांच्या विधानसभेत सचिवालयातल्या कार्यालयापर्यंत सायकलनं जायचे. ते म्हटले मला कसली सिक्युरिटी, मला कोण मारणार, मारायचं तर मारा मला. ज्यावेळी ते राजकारणात आले, ते मोठे जमीनदार होते, श्रीमंत होते. त्यांनी आपल्या मालकीची सगळी जमीन शेतकऱ्यांना वाटली आणि पक्षाच्या कार्यालयामध्ये राहायला आले. असा हा मोठा माणूस सायकलने गेला. पहिला कायदा केरळनं पास केला. इथे कोणी शिक्षक असतील तर ध्यानात घ्या. त्यांनी सांगितलं या देशातल्या शिक्षकांचे पगार हे थ्रू बँक व्हायला पाहिजेत. संस्था चालक 500 रुपये देतात आणि 1000 रुपयावर सही घेतात. हे केरळमध्ये चालणार नाही. म्हणून त्यांनी चेक पेमेंट सुरू केलं आणि त्याबरोबर तिथल्या खाजगी शिक्षण संस्था चालकांनी हिंसाचार सुरू केला आणि सांगितलं की हे आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करतायत, हे देव न मानणारे लोक आहेत. अरे देव न मानणं किंवा मानणं आणि शिक्षकाचा पगार चेकने देणं याच्यामध्ये काय काय संबंध आहे? पण आमच्या देशामध्ये एक अशी प्रथा पडली की एखाद्याला टार्गेट करायचं झालं तर सांगायचं की हा देव न मानणार आहे, म्हणजे विषय संपला. त्याला मग पहिल्यांदा टार्गेट करतात आणि नंतर गोळी घालतात. 2.5 वर्षानंतर नंबूद्रीपाद यांचं सरकार पाडण्यात आलं, बरखास्त करण्यात आलं, दंगे घडवून. दरम्यानच्या काळात नंबूद्रीपाद यांनी आपल्या राज्यामध्ये संपूर्ण जमिनीचं फेरवाटप केलं, कुळ कायदा लागू केला. कसेल त्याची जमीन हा मुद्दा त्यांनी अंमलात आणला. त्यामुळे आज केरळमध्ये जी सुबत्ता आहे ती सुबत्ता या कारणासाठी आहे की तिथल्या शिक्षकांची परिस्थिती बरी आहे, भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनी मिळालेल्या आहेत आणि म्हणून तिथे शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे. तिथे नेहमी सुरुवातीपासून एकदा ते असंच सरकार येत गेलेली आहेत. यंदा त्यांचा पराभव झालेला आहे. पराभव का झाला त्याचं परीक्षण ते करतील. पुढे बंगालमध्ये तसंच झालं. 33 वर्ष कम्युनिस्टांची राजवट आली. त्यांनी भूमीचं फेरवाटप केलं. ज्योती बसू, त्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य हे सगळे लोक सत्तेवरती आले. त्रिपुरामध्ये आलं नृपेन चक्रवर्ती, त्याच्यानंतर बाकीचे लोक. या सगळ्या राजवटीबाबत, त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मतभेद व्यक्त करता येतो, पण त्यांचा एकही आमदार किंवा त्यांचा एकही मंत्री त्यावेळीही आणि आत्ताही भ्रष्टाचारात सापडला नाही. त्यांना आपल्याकडे वॉशिंग मशीन घ्यावी लागली नाही. ज्योती बसू जेव्हा 23 वर्ष मुख्यमंत्री राहून पायउतार झाले तेव्हा त्यांच्या खात्यावरती 1.5 लाख रुपये होते.
माझ्या वडिलांचे मित्र होते इंद्रजित गुप्ता म्हणून, ते 10 वेळा खासदार झाले, एकदा गृहमंत्री झाले. गृहमंत्री असताना देखील ते 1 रूम किचनमध्येच राहिले. लोकांनी त्यांना विचारलं की दुसऱ्या देशाचा गृहमंत्री जर भेटायला आला तर काय करणार? बसेल म्हटलं इथे माझ्यासमोर, काय चर्चा करायची करू दे माझ्याबरोबर, जास्त झालं तर ऑफिसमध्ये बसतो. आपल्या घरापासून तिथपर्यंत चालत जायची. कार शेवटपर्यंत नव्हती. शेवटपर्यंत इंद्रजित गुप्ताकडे कार नव्हती. चालत 10 वर्ष खासदार होते. 5 वर्ष ग्रामपंचायतचा सभासद झालेला माणूस आज किती पैसे गोळा करतो? काय काय व्हायले महाराष्ट्रात? कम्युनिस्टांच्या चुकाबद्दल बोलता येईल, पण कम्युनिस्टांची जमेची बाजू ही की ते जनतेत राहिले, भ्रष्टाचारापासून मुक्त. आता एखादा अपवाद घडतो, पण त्यांच्या मुख्यधारेतील जे नेते होते त्यांच्याविषयी कोणीही टीका करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे संसदीय राजकारणाला शिस्त लावण्याचं काम कम्युनिस्टांनी केलं. त्यांनी कधीही अपशब्द वापरलेले नाहीत. काढून दाखवा आम्हाला रेकॉर्ड. बेस्ट पार्लमेंटरियन अवॉर्ड जास्तीत जास्त कम्युनिस्टांना मिळालेला आहे. इंद्रजित गुप्तांना मिळालं, हिरेन मुखर्जींना मिळालं, गीता मुखर्जीला मिळालं, रेणू चक्रवर्तीला मिळालं. आज ज्या महिला विधेयकाची चर्चा सुरू आहे ते महिला विधेयक 1960 साली रेणू चक्रवर्तीनं मांडलेलं होतं आणि सगळ्यांनी मान्य केलेलं होतं. 23 साली ते मंजूर पण झालेलं होतं. त्या वादात मी जात नाही. पण जेव्हा जेव्हा सत्ता हातामध्ये येते तेव्हा तेव्हा ती लोकांसाठी राबवली पाहिजेत. आणि दुसरं सांगतो, बंगाल असेल, त्रिपुरा असेल किंवा केरळ असेल, जेव्हा जेव्हा कम्युनिस्टांच्या राजवटी होत्या तेव्हा तेव्हा त्या राजवटी जातीय दंगलीपासून मुक्त होत्या. ज्योती बसूंच्या काळात एकही दंगल झाली नाही. त्या काळातच बाबरी मशीद पाडण्यात आली. खूप लोक स्वप्न बघत होते की याचा परिणाम कलकत्त्यावरती होईल आणि कलकत्तामध्ये दंगल होईल. झाली नाही. का झाली नाही? हा त्या राजवटीचा एक गुण असतो. कोणत्या राजवटीखाली दंगली होतात आणि कोणत्या राजवटीखाली त्या होत नाहीत, असं जेव्हा बघतो आपण तेव्हा असं दिसतं की कम्युनिस्टांच्या राजवटी जोपर्यंत होत्या त्या राजवटीमध्ये जातीय दंगली झालेल्या नाहीत. केरळ हे पहिलं कम्युनिस्टांचं राज्य असं की त्यांना जाहीर केलं की पहिली बालवाडीपासून ते MA MSc MCom पर्यंत सर्व शिक्षण आम्ही फुकट देऊ. कसला काय बाकीचं काय तू शिक, काय करायचं तुला आम्ही शिकवतो. ते ही जी भूमिका आहे ही कम्युनिस्टांनी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. त्यांना केंद्रातील सत्ता हस्तगत करण्यामध्ये अपयश आलं, हे मान्य आहे. त्यांचं अपयश आहे. एवढा मोठा पक्ष सत्तेवरती यायला पाहिजे होता, त्याचं कारण त्यांच्यामध्ये फूट पडली. ती फूट वाढत गेली. एका कम्युनिस्ट पक्षाचे 9 कम्युनिस्ट पक्ष झाले, त्याच्यामध्ये जहाल झाले, सशस्त्र क्रांतीवरती विश्वास ठेवणारे नक्षलवादी झाले. त्यात त्यांची शक्ती बरीचशी वाया गेलेली आहे. कम्युनिस्टांनी या देशातल्या कामगार वर्गासाठी काय केलं हा खरा प्रश्न आहे. आज या देशामध्ये जो मध्यम वर्ग आहे, बँकेतले कर्मचारी, रेल्वेतले कर्मचारी, LIC, कोऑपरेटिव्ह सेक्टर, शिक्षक, प्राध्यापक, हा जो 10% वर्ग आहे, त्यांची संख्या 10% आहे, ज्याला आपण मध्यम वर्ग म्हणतो. या सगळ्यांना आज जे एक चांगलं जीवन जगता येतं त्याच्या मागे कम्युनिस्टांचा त्याग आहे. मी जेव्हा प्राध्यापक झालो माझा पगार 740 रुपये होता. 740 रुपये. आम्ही संघटना बांधली, देशभर फिरून संघटना बांधली, आय फुकटो म्हणून. चांगलं काम केलं. शिक्षकांचे, प्राध्यापकांचे पगार वाढले. एक काळ असा होता की बँकेतल्या कर्मचाऱ्याला कोण मुलगी देत नसे, पण त्यांना अशा सुविधा मिळवून दिल्या की मग
सासरा मागे लागायचा, बाबा आमची जरा कन्या आहे, जरा बघता का बघा. त्यांनी सुट्टीत काय करावं, प्रवास कसा करावा, इतकी सगळी सोय त्यांची केली. या देशातल्या उद्योगाला चालना देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातलं उद्योग क्षेत्र वाढवलं. रेल्वे, बस वाहतूक, जलवाहतूक, खाण उद्योग, तेल उद्योग, या सगळ्या क्षेत्रात कामगार संघटना बांधल्या आणि त्यांचं जीवनमान उंचावलं. महिलांना सवलती मिळवून दिल्या. महिलांना प्रसूतीची तिचं मातृत्व तिला सन्मानानं मिळायला पाहिजे, असा खरा तर तो विषय आहे. त्याला आपण मॅटर्निटी लिव्ह म्हणून संपून टाकलं. महिलांना मातृत्व सन्मानाची रजा मिळाली पाहिजे यासाठी संप झालेले आहेत आणि कित्येक लोक तुरुंगात गेलेले आहेत. मी एक कामगार चळवळ चालवणं किती कठीण असं तुम्हाला सांगतो. मी इयत्ता पहिलीमध्ये होतो. एका कारखान्यासमोर माझ्या वडिलांनी फक्त सभा घेतली, काही केलं नाही. त्यांना नंतर मागण्यांचं निवेदन द्यायचं होतं. 1 वर्ष तुरुंगवास झाला. का तर तुम्ही नेहरू सरकार उलथून टाकताय. कामगार संप करतो याचा अर्थ भांडवलदारांचं नुकसान होणार आणि भांडवलदारांचं नुकसान हे राष्ट्राचं नुकसान, असं एक समीकरण मांडायचे लोक. इतका संघर्ष करून आमच्या देशातल्या कामगारांना सुविधा देऊन त्यांचा एक मध्यम वर्ग या देशामध्ये तयार झाला, जो बराच काळ कम्युनिस्टांचा पाठीराखा होता. त्यावेळी कम्युनिस्टांची संख्या 60-64 पर्यंत जायची. हा सगळा कर्मचारी वर्ग, शासकीय कर्मचारी असतील, रेल्वेचे असतील, हे सगळे त्याच्याबरोबर राहायचे. पण जेव्हा यांचे पगार खूप वाढले, लाखाच्या घरात गेले, तेव्हा यांना मिरवणुकीत यायला लाज वाटायला लागली. का हो मेंढसे, आता कार पार करायची आणि लाल झेंडा कसा काय धरायचा. अरे ह्या लाल झेंड्यानंच तुला दिलं ना सगळं हे. आणि मग जेव्हा यांचे डोळे अमेरिकेकडे लागायला लागले, तेव्हा यांना स्वतःला कम्युनिस्ट म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली. मित्र, मी माझ्या पक्षाच्या अवस्थेचं वर्णन कसं करतो माहिती आहे का, की गरीब कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब असतं. ते आईवडील खूप मेहनत करतात, मुलाला वाढवतात, शिकवतात, इंजिनियर करतात आणि मग तो आपली बायको घेऊन अमेरिकेत स्थायिक होतो आणि वडिलांना सांगतो, तुम्ही आता वृद्धाश्रमात जायला हरकत नाही, मी डायरेक्ट पेमेंट करतो. आता जर ज्यांच्यासाठी या पक्षानं एवढं केलं, तेच लोक जर या पक्षाला विसरणार असतील तर मग का विसरले हे तुम्ही ठरवा. आता त्याची फळं आता तुम्ही बघणार आहात. जे कामगार विषय कायदे आम्ही लढून मिळवले होते, ते 4 लेबर कोड आणून सगळे आता नष्ट झाले. आता जो बँक कर्मचारी आहे किंवा सरकारी कर्मचारी आहे, त्याला कोणत्याही क्षणी कामावरून काढून टाकलं जाईल. माझी मुलगी एक फार उच्चपदस्थ अधिकारी आहे. मी त्याला नेहमी सांगतो की तुला एक ईमेल येईल, युअर सर्व्हिसेस आर नॉट रिक्वायर्ड हिअर आफ्टर, गो अँड कलेक्ट युअर सॅलरी इन द बँक. विषय संपला. प्राध्यापकांच्या नोकऱ्या आता नाहीत. बँकेत इथे बँकेत अधिकारी आहेत, ते सांगू देत मला, त्यांनी किती पगार घेतला आणि आता किती पगार देत आहेत. आता डेली वेजेस. सगळं चक्र उलटं फिरत आहे. पुन्हा कम्युनिस्टांना नव्यानं सगळं बांधावं लागणार आहे. परिस्थिती वाईट आहे. म्हणून आज मध्यमवर्गीयांचे, कामगारांचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी तुमच्याकडे खासदार कोण आहे? ज्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे त्यांना विचारा की आमचे असे असे प्रश्न आहेत, तुम्ही मांडणार काय? बघूया काय म्हणतात ते नाही म्हणणार. त्यांनी साधा अगदी इतकं बालिशपणाचं राजकारण सुरू आहे की तुम्हाला कोणत्या तरी एका जातीची फार भीती आहे
ती जात 47 साली संख्येनं फार मोठी वाढणार आहे. त्यांची संख्या 200 कोटी होणार आहे. तुम्ही 100 कोटीचीच राहणार आहात. मग तुम्ही 4 पोरं जन्माला घाला, 10 पोरं जन्माला घाला. हा जो प्रकार मध्यम वर्ग स्वीकारत आहे, मध्यम वर्ग कोणत्याही देशातला हा त्या देशाच्या राजकारणाला, त्या देशाच्या संस्कृतीकरणाला, अर्थकारणाला चालना देणारा, दिशा देणारा वर्ग असतो. तोच वर्ग जर असं करणार असेल तर मग काय उरतंय? उरणार काय? हे आत्मटीका माझ्यावरती आहे. आता या वर्गात राजकारण कसं करायचं? 80 कोटी लोक भुकेलेले आहेत म्हणून त्यांना आम्ही फुकट 20 किलो तांदूळ देतो आणि गप्पा बसा म्हणतो. म्हणजे आजचा देश कसा आहे? 80 कोटी लोकांना 40 किलो आपण तांदूळ देतो, 20 किलो तांदूळ ते विकतात आणि तेल, तिखट, मीठ, मिरची आणतात, डाळ भात करून जेवतात. हा आपला देश आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे, या इंडेक्समध्ये 180 देशामध्ये आम्ही 137 आहोत. पण मारा असा तुमच्यावरती होतोय की तुम्ही जगातली मोठी ताकद आहात. मग जगातली मोठी ताकद तुम्ही असाल तर या देशातल्या 80 कोटी लोकांना रोजगार का तुम्ही देऊ शकत नाही? प्रश्न आहे ना. हा प्रश्न विचारण्यासाठी जे कम्युनिस्टांचं संख्याबळ पार्लमेंटमध्ये असायला पाहिजे, विधानसभेमध्ये असायला पाहिजे, जिल्हा पंचायतीमध्ये असायला पाहिजे, ते घटलेलं आहे. याचा विचार आता लोकशाहीमध्ये शेवटी तुम्ही ज्यांना निवडून देणार ते तुमचं प्रतिनिधित्व करणार. प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे तुम्ही डोळे लावून बसलेले आहात त्यांच्या भूमिकाच काय माहीत नाहीत. आणि लोकशाहीचं अधपतन किती व्हावं? म्हणजे मी गल्ली पातळीवरती काम करणारा कार्यकर्ता आहे. मी निवडणुकीच्या प्रचारात गेलो, आमच्या पक्षाला मत द्या म्हणून. एका सधन मध्यमवर्गीय कुटुंबात मी गेलो. मी सांगितलं आमचा उमेदवार LLB झालेला आहे, तो तुमच्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यासक आहे, तो तुमची भूमिका मांडेल, पाण्याचा दर कमी होईल, वीज रोज मिळेल, गटर स्वच्छ होईल, वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आणि तेवढ्यात घरातल्या मुख्य पुरुषाचा फोन आला म्हणून तो आत गेला आणि त्याच्या पत्नी पुढे आल्या, म्हणाल्या की दादा तुम्ही खूप चांगलं सांगता. मग ताई आम्हाला मत द्या. जरा थांबा म्हटल्या. संध्याकाळी जी तुम्ही पाकिटं देणार ती पुरुषांची पुरुषांना द्या, बायकांची बायकांना द्या. हे पुरुष लोक तुमची पाकिटं घेतात आणि आमच्याकडून मतदान करून घेतात, आम्हाला कुठे पाकिट मिळतंय? ही परिस्थिती आज. कम्युनिस्टांच्याकडे हे कल्चर नाही. मी सांगितलं तुमचं मत नको, आम्ही हरू ना. बघा गेल्या निवडणुकीत इलेक्टोरल बॉन्ड काढण्यात आले. मोठी रक्कम उद्योगपतींकडनं गोळा करण्यात आली. भाजपला 1200 कोटी मिळाले, काँग्रेसला मिळाले, तृणमूलला मिळाले, पवारसाहेबांच्या काँग्रेसला मिळाले. कम्युनिस्ट पार्टीनी सांगितलं आम्हाला इलेक्टोरल बॉन्डचे पैसे नको. जर आमचं काम, आमची भूमिका या देशातल्या लोकांना मान्य असेल देतील मत, नाही तर नाही देतील. पण या देशातल्या लोकांनी जर अशा प्रकारे पैसे स्वीकारण्याची सवय आपल्याला लावून घेतली तर कम्युनिस्टांना वाईट काळ येणार. वाईट काळ येणार म्हणजे काय होणार? त्यांचं प्रतिनिधित्व कमी होणार. पण म्हणून कम्युनिस्टांनी कधीही मतदारांच्यावरती राग व्यक्त केला नाही, चिडचिड केली नाही. आम्ही नेहमी असं म्हणत आलो की आम्ही आज जेवढ्या मागण्या आमच्या मिळवल्या त्या सगळ्या लढून मिळवल्या, सत्तेवर नसताना मिळवल्या. कुठे सत्तेवरती आम्ही आहोत? एकदा ज्योती बसू व्हायला निघाले, त्यांना व्हायचं होतं, पण पक्ष असं म्हणाला की नको आपण रस्त्यावरच राहू. त्यांचीही संधी हुकली. पण हे आम्ही सिद्ध करून दाखवलं की संसदेमध्ये आमचं बहुमत नसेल तर आम्ही सत्ता हातात घेणार नाही. आणि या देशातले जे
सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आहेत ते रस्त्यावरच्या लढाईतून आम्ही मांडत राहू. त्याप्रमाणे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. ते काम सुरू राहील, ते बंद होणार नाही. जनतेला आमची भूमिका समजून सांगणं, जनतेचं प्रबोधन करणं, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतं विकू नका हे सांगत राहणं, जे निवडून गेले त्यांच्याशी संवाद करा आणि त्यांना प्रश्न विचारा हे सांगणं, व्याख्यानाद्वारे अथवा ज्या माध्यमांचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे त्या सर्व माध्यमातून तुम्ही काम करत राहा, एवढं आपल्या हातामध्ये आहे. मी 40 वर्षापूर्वी कम्युनिस्ट पार्टीमध्ये आलो. मला अगदी पक्कं माहिती आहे की मी आमदार होत नाही, होऊ शकत नाही. माझा जेवढा जनसंपर्क आहे तेवढा फार कमी लोकांचा असेल. गल्ली पातळीवरती लोक मला ओळखतात. पण निवडणूक प्रक्रिया ही जी या आर्थिक चक्रात अडकलेली आहे त्यातून ती बाहेर पडल्याखेरीज माझ्यासारखा कार्यकर्ता निवडून जाऊ शकत नाही. हे मला माहिती आहे. माहीत असून देखील मी काम करतो आहे. हे कम्युनिस्टांचं वैशिष्ट्य आहे. आम्ही निवडणूक लढवू, ज्यांना वाटेल ते मत देतील न देतील, पण लोकांच्या भूमिका रस्त्यावरती येऊन मांडणं. एक उदाहरण माझ्या बाबतीत देतो. माझा परिचय करून देताना कुलकर्णी सर म्हणाले की मी अंगणवाडी कामगारांची संघटना बांधली. ते बरोबर आहे. मी जेव्हा संघटना बांधली तेव्हा अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या बाईचा पगार 150 रुपये होता आणि तिच्या हाताखाली काम करणाऱ्या बाईचा पगार 75 रुपये होता. मी कर्नाटकभर फिरून सगळ्या संघटना बांधल्या आणि आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. आम्ही सांगितलं की 150 रुपयेमध्ये माणूस जगणार कसा सांगा. भांडत 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 आज त्या बाईला आम्ही 12,000 रुपयेपर्यंतचा पगार मिळवून दिला. हाताखाली काम करणाऱ्या बाईला 8,000 रुपये. सरकारनं असं काही करून ठेवलं की त्या बाईला, म्हणजे ICD इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम असं ती स्कीम आहे, ते काम न लावता 42 प्रकारची वेगवेगळी कामं आता लावतात. गणती करायला लावतात, कुत्रे मोजायला लावतात, मांजरं मोजायला लावतात, क्षयाचे रोग, TBचे रोग, एड्स कोणाला झाला का, ती बाई फाईल घेऊन 42 फाईल काम करते. लहान मुलांच्याकडे लक्षच नाही. मूळ योजना काय? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. करतात काय? काहीच म्हणजे बालशिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष. मित्रो, शेवटचा मुद्दा मांडून थांबतो. किती वाजले शरद? अरे बापरे, म्हणजे जरा लांबलं माझं. एक आव्हान या देशापुढे आज आहे. एक आव्हान आहे, ते तुमच्या घरापर्यंत येऊन पोचलेलं आहे. ते डॉक्टर साहेब होते, ते माझ्याशी बोलत होते. मी सांगतो ते असं, मी म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये शिकलो. गल्लीतली मुलं जायला आली त्यांच्याबरोबर मी पण गेलो. मला काय कोणी दाव दाखल करायला यावं लागलं नाही. ते गुरुजी एवढे चांगले होते, ते म्हटले एका चिठ्ठीवरती जन्मतारीख लिहून आण म्हणजे विषय संपला. एक पोतं छोटंसं, एक पाटी आणि घेऊन जायचं. अतिशय उत्तम शिकवलं, उत्तम. त्या गुरुजी जोपर्यंत ते हयात होते, मी प्राध्यापक झाल्यानंतर देखील जेव्हा जेव्हा ते मला भेटायचे, मी बाजारात वाकून नमस्कार त्या माणसाला करत आलो. बिचाराला 16 रुपये पगार होता, मला फी नव्हती. हायस्कूलला गेलो मला फी नव्हती, कॉलेजला गेलो मला फी नव्हती. कॉलेजमध्ये मी PUCला ज्या कॉलेजमध्ये गेलो त्या कॉलेजचा प्रिन्सिपल झालो. 46 वर्ष राहिलो एकाच छताखाली. माझ्या मॅनेजमेंटनं माझ्याकडनं एक नवा पैसा घेतला नाही. ते म्हटले चांगलं शिकव म्हणजे विषय संपला. सांगली जिल्ह्यात काय रेट आहे मला माहीत नाही. येत्या येत्या चौकशी केली तर 70 लाख म्हटले, प्राध्यापकासाठी 70 लाख. ते डॉक्टर साहेब म्हटले 4 लाख रुपये ॲडमिशनला बालवाडीला. या विद्यमान राज्यव्यवस्थेनं
शिक्षण व्यवस्थेचं संपूर्ण खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून तर यावर्षी 62,000 प्राथमिक शाळा बंद होत आहेत. सरकारचं म्हणणं असं आहे की या 62,000 शाळा जर आम्हाला सुरू ठेवायच्या असतील तर 2,000 कोटीचा खर्च आहे, आम्ही करणार नाही. पण विद्यमान सरकारचं असंही म्हणणं आहे की येणाऱ्या कुंभमेळ्यावरती आम्ही 35,000 कोटी खर्च करणार. या मुद्द्यावरती लढतंय कोण आज? आम्हीच लढतोय. कुंभमेळ्यासाठी जेव्हा 12,000 झाडं तोडायचा निर्णय झाला तेव्हा सत्याग्रह करणारे आम्हीच आहोत. काळ कठीण आहे आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याच्याविषयी रस्त्यावरची लढाई आपल्या कृतीनं लढणारे हे कम्युनिस्टच आहेत. कम्युनिस्टच आहेत. ते लढत राहतील. त्यांना संसदेत किंवा विधानसभेत पाठवायचे की नाही या देशाची जनता ठरवेल. तुम्ही पाठवा अथवा न पाठवा, एकदा या चळवळीत आलेला माणूस मरेपर्यंत त्या चळवळीत राहतो. नंबूद्रीपादांच्या काळामध्ये आमचं बहुमत एका आमदारानं होतं. काँग्रेसपेक्षा आमचा आमदार एक जास्ती होता. सका पाटील म्हणून जे काँग्रेसचे पुढारी होते ते असं म्हणाले की मारा ना दोघांना. डांगे असं म्हणले तरी आम्ही एकानंच राहू. पक्षांतर करणारा एकही कम्युनिस्ट कार्यकर्ता नाही. फुटलेला आमदार एकही नाही. विकत गेलेला आमदार किंवा खासदार कम्युनिस्टांच्या परंपरेत नाही. आम्ही तुरुंगात जाऊ, मरू, काय वाटेल ते सत्यानाश आमचा होईल, पण कोणी पैसे दिले म्हणून आम्ही फुटतो असं होणार नाही. आम्ही इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. त्या पाठिंब्याच्या बदल्यात आम्ही बँकांचं राष्ट्रीयकरण करून घेतलं. त्या पाठिंब्याच्या बदल्यात आम्ही संस्थानिकांचे तनखे बंद करून घेतले. त्या पाठिंब्याच्या मोबदल्यात आम्ही खाण उद्योगाचं राष्ट्रीयकरण घेतलं, तेल उद्योगाचं राष्ट्रीयकरण घेतलं. आम्ही असं कधीही म्हटलं नाही की तुम्हाला आम्ही पाठिंबा देतो, आमचं जरा ऑफिस बांधा. ते बोलून लोकांना पाहिजे तर लोक बांधतील, नाही तर नाही बांधतील. तर अशी आमची परंपरा आहे. जो राजकारण करतो त्यांच्या चुका होणार, त्या चुका त्याला भोगावे लागतील. मोठी चूक मनमोहन सिंगचा पाठिंबा आम्ही कारण असताना काढून घेतला. त्यामुळेच तर 2014 साली हे साहेब आले, नाहीतर मनमोहन सिंग पडलेच नसते. त्यांनी आमचं ऐकलं नाही, आम्ही हट्ट धरून बसलो. मोठी चूक होती, झाली चूक, तरी उभे राहिलो. या सगळ्या ह्याच्यामध्ये 700 दिवस आम्ही रस्त्यावर बसून होतो. CA-NCRसाठी 100 दिवस रस्त्यावरती बसून होतो. जिथे आंदोलन तिकडे लाल झेंडा आहे, हे सत्य आहे. एवढंच सांगतो. मित्रो, आता 2 तास तुम्ही मला ऐकताय, हे काय जास्तच झालं जरा. मी जाता जाता एवढंच म्हणेन की मी 36 वर्ष शिकवलं. 36 वर्ष मी प्रिन्सिपल झालो तरी मी रोज 1 तास घेत होतो सर. नंतर मला काय काम असं म्हटलं नाही, आवडायचं शिकवायला. माझ्या वर्गात सुद्धा एवढी शांतता नसायची, तेवढी शांतता आज मिळाली. तुम्ही इतक्या शांतपणे माझं भाषण 2 तास किंवा 2 तास झालं मी बोलतोय, तुम्ही शांतपणे ऐकलत. तुमच्या सहनशीलतेला मी सलाम करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. मला असं वाटते आम्ही सगळे शांत बसलो, कारण तुमचं व्यक्तिमत्वसुद्धा खूप शांत आहे सर, आणि असं एक ठहराव आहे तुमच्या बोलण्यामध्ये. त्यामुळं तुम्ही खूपच आजचा जो विषय आहे तो अतिशय विस्तृतपणे पण काही नेमक्या गोष्टींवर बोट ठेवून तुम्ही आम्हाला आज जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर आपले मी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्या पावसाची परिस्थिती असतानासुद्धा तुम्ही एवढ्या संख्येनं सगळेजण इथं उपस्थित राहिला. बाहेर वीज कडकडाट करत होती तरीसुद्धा तुम्ही इथं बसून राहिला, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे पण मी मनपूर्वक आभार मानतो. आणि उद्याचा जो आपला विषय आहे त्याची माहिती देतो.
उद्याचं 13वं पुष्प कैलासवासी श्री रामचंद्र सुब्बाराव कुलकर्णी व कैलासवासी आशा रामचंद्र कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वक्ते आहेत श्री हेरंब कुलकर्णी आणि त्यांचा विषय आहे श्रीमंत महाराष्ट्रातील गरीब महाराष्ट्र. तर असंच मोठ्या संख्येनं उद्या उपस्थित राहा. आपला व्याख्यान ठीक 6:45ला सुरू होईल. धन्यवाद.